मुसळवाडीत घरांना आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र 20-25 लाखांचे नुकसान। राधानगरी तालुक्यातील मुसळवाडी येथील 3 घरांना आग लागून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। लक्ष्मीबाई धोंडीराम लकडे यांच्या घरातील सिलेंडर पाईपच्या गॅस गळतीमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार येथील लक्ष्मीबाई लकडे आपल्या घरात दुसऱ्या माळ्यावर राहतात। आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारे चुलीवर स्वयंपाक करत असताना काहीतरी कामानिमित्ताने घराबाहेर गेल्या होत्या। घरात चुलीपासून बऱ्याच अंतरावर गॅस सिलेंडर ठेवले होते, मात्र सिलेंडरच्या पाईपमधून गॅस गळती झाल्याने या घराला आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले। घरातून धुराची लोट बाहेर पडताना पाहून घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या शंकरराव किरुळकर, अनिल लकडे, रंगराव खाडे यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना एकत्र केले। ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। शेजारी घराची कौले काढून आगीचा फैलाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। अखेर भोगावती अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करून आग आटोक्यात आणली। मात्र या आगीत लक्ष्मीबाई लकडे यांचे पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने, 40,000 रुपयांची रोकड तसेच रवींद्र गणपती लकडे, अनिल कुंडलिक लकडे यांच्या 3 घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे। तर घरामध्ये जळलेल्या लाकडी साहित्य, फुटलेल्या मंगलोरी कौलाचा खच पडला आहे। या घटनेची माहिती मिळताच भोगावतीचे संचालक प्राध्यापक एडी चौगले, राधानगरी पंचायत समितीचे माजी सभापती रवीश पाटील कौलवकर, त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष दीपक पाटील, मुसळवाडीचे पोलीस पाटील नितीन महाडिक यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली। शिरगाव येथील सागर वरकट, कपिल वरकट यांच्या पुढाकाराने नुकसानग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे। न्यूजशाही कोल्हापूरसाठी राधानगरी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे। कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज। ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच।